पुनश्च एक बार आपका स्वागत है मेरा यूट्यूब चैनल भारत परिक्रमा के और एक एपिसोड में। और आज हम आ गए हैं इंदिरा सागर बांध में स्थित संत शिंगाजी महाराज समाधि दर्शन के लिए। ये रास्ता जो जा रहा है संत शिंगाजी महाराज की समाधि की तरफ, और चारों तरफ पानी है। और ये देखिए आ गया है संत शिंगाजी महाराज का समाधि स्थल। बहुत ही सुंदर और स्वच्छ और पवित्र वातावरण यहाँ पर है। आज हम यहाँ आ गए दर्शन के लिए संत शिंगाजी महाराज समाधी के। आज आलोय संत शिंगाजी महाराज देवस्थानला आणि आता आहे देवस्थानच्या पार्किंग मध्ये आणि आता जाणार आहोत संत शिंगाजी महाराजाच्या देवस्थान मध्ये। आता हे मागे जे दिसते हे बघा, मागे आहे संत शिंगाजी महाराज देवस्थान, ते समाधी स्थळ आहे। आणि या बाजूला महंताची गादी आहे, त्या ठिकाणी महंत बसतात। आणि हा जो टापू आहे हा आहे इंदिरा सागर जलाशय जो आहे मध्य प्रदेशातील, आणि त्याच्या मधोमध संत शिंगाजी महाराजांची समाधी होती। परंतु हे जलाशय जेव्हा या ठिकाणी झाला तेव्हा सर्वांच्या मागणीनुसार शासनाने या ठिकाणी हा एक मानवनिर्मित टापू बनवून त्यावर हे मंदिर बनवलेलं आहे। चला आता तुम्हाला मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाऊ। मंदिराच्या आवारात हे अतिशय सुंदर या ठिकाणी हनुमंताचं मंदिर आहे। हे बघा, हे संत शिंगाजी महाराजाचं मागं मंदिर दिसते आणि या बाजूला आहे महंत गादी स्थल, म्हणजे या शिंगाजी महाराज संस्थानचे जे महंत त्यांची गादी या ठिकाणी आहे। तर अतिशय सुंदर असं देवस्थान आहे आणि अगदी समुद्रात आल्यासारखं वाटायला। चहू बाजूनं पाणी आणि समुद्राच्या किनाऱ्यावर गेल्यावर जशी हवा असते तसा या ठिकाणी हवेचा एवढा मोठा प्रवाह आहे। हवा जोरजोरात वाहत आहे, कारण विस्तृत असं पाणी पसरलेलं आहे। आणि या ठिकाणी संत शिंगाजी महाराजांची जी माहिती आहे ती सगळी माहिती दिलेली आहे। त्यांचा जन्म 1576 संवत यामध्ये झालेला आहे आणि त्यांनी समाधी घेतली 1616 संवत 1616। चारही घंट्यांचा वेगवेगळा आवाज आहे। ते मागे जे दिसते आहे ते आहे संत शिंगाजी महाराज संस्थान समाधी मंदिर। या ठिकाणी दर्शनासाठी आलो आणि या दर्शनाच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा हे एक नवीन देवस्थान आपल्याला दाखवण्याचा आणि दर्शन करवण्याचा एक प्रयत्न आहे। हे जे देवस्थान आहे हे आहे मध्य प्रदेशात ओंकारेश्वर जवळून जवळपास 80 ते 85 किलोमीटर अंतरावर आहे। हे देवस्थान आहे इंदिरा सागर बांधच्या अगदी मध्ये। आणि 1984 साली हा जो इंदिरा सागर बांध आहे, हा बांध तयार होताना ही समाधी त्या जलक्षेत्रात आली। परंतु अनेक संतांनी, साधूंनी, परिक्रमावासींनी आणि या परिसरातील जनतेने अशी मागणी केली शासनाकडे की ही जी समाधी स्थळे हे या भागातील जनतेचं आराध्य दैवत आहे, आराध्य स्थान आहे, त्याच्यामुळे हे राहिलं पाहिजेत। म्हणून शासनाने निर्णय घेतला आणि या ठिकाणी जवळपास आतमध्ये हे आता दोन्ही बाजूला पाणी आहे, तिन्ही बाजूला पाणी आहे, आत येण्यासाठी एक टापू बनवला, म्हणजे हा मानवनिर्मित टापू आहे। आणि या टापूवर समाधी ज्या ठिकाणी होती ते स्थान संरक्षित केलं। या परिसरातील मोठ्या संख्येने भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात। आम्ही सुद्धा या ठिकाणी आलो। याला नर्मदा सागर बांध किंवा इंदिरा सागर बांध असं म्हटलं जातं। हा जो बांध आहे हा भारतातील म्हणजे जलाशय जो आहे तो पहिल्या नंबरचा आहे आणि संपूर्ण एशिया खंडामध्ये हा 2 नंबरचा जलाशय आहे। आणि हे नर्मदा नदीवर बांध झालेला आहे आणि त्या बांधाच्या मधोमध आज संत शिंगाजी महाराज यांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आम्ही आलो आणि या माध्यमातून आपल्याला सुद्धा दर्शन घडवण्याचा एक अल्पसा प्रयत्न केलेला आहे। हा जर व्हिडिओ आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा। आता तुम्हाला
या मंदिराच्या चहू बाजूला पाणी आहे. ते पाणी बघण्यासाठी मंदिराला प्रदक्षिणा मार्ग आहे. तो एकदम नदीच्या पाण्याच्या सागराच्या काठावरून आहे. तुम्ही आपल्याला दाखवतो, चला. आता जो हा इंदिरा सागर बांध आहे मंदिराच्या बाजूला पूर्ण प्रदक्षिणा मार्ग आहे आणि अगदी बांधाच्या काठाने चौकडून पाणी दिसते. आता चला त्या प्रदक्षिणा मार्गावर तर तुम्हाला इंदिरा सागर बांध जवळून दाखवतो. आले का तात्या? बघितला का कसा आहे इंदिरा सागर बांध? नर्मदा नदीवर बनवलेला इंदिरा सागर बांध. आज मुद्दाम आलो या ठिकाणी. संत शिंगाजी महाराजांचं दर्शन आहे घ्यायची इच्छा होती बरेच दिवसापासून आणि हा जो बांध आहे हा बांध सुद्धा बघायचा होता. ते पहिले भारताला अन्नधान्य आयात करावं लागत होतं. ते अशा बांधांच्या मुळे स्वयंपूर्ण झाला भारत. हे 70 वर्षात झालं म्हणून भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला. असे हजारो चांगले मोठे मोठे बांध संपूर्ण भारतभरात झालेले आहेत. असं वाटायला लागलं की समुद्राच्या किनाऱ्यावर आलो. जिथपर्यंत दिसेल तिथपर्यंत पाणी आहे. हा मध्ये एक छोटासा टापू दिसतो, या बाजूला एक टापू आहे आणि हा संपूर्ण बांध स्क्वेअर किलोमीटर मध्ये पसरलेला आहे. आणि या बांधामुळे लाखो हेक्टर जमीन मध्य प्रदेशातली सिंचनाखाली आली. हे बघा, आता समुद्र किनाऱ्यावर आल्यासारखं वाटते का नाही होता त्या? इस जलाशय की नींव तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी जी ने 23 अक्टूबर 1984 में रखी थी. दिस इज ए कॉन्क्रीट ग्रेविटी डैम विथ ए हाइट ऑफ 92 मीटर्स एंड लेंथ इज 653 मीटर्स. इस डैम की वाटर स्टोरेज क्षमता है 12 अब्ज घन मीटर. इस डैम के वजह से 1,23,000 हेक्टर ज़मीन का इरिगेशन मध्य प्रदेश में हुआ है. इस डैम की वजह से 1,000 मेगावाट हाइड्रो इलेक्ट्रिक पावर का प्रोडक्शन भी होता है. संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आपल्या देशामध्ये हा एक नंबरचा प्रचंड मोठा जलाशय आहे. तर हे 70 वर्षात काय झालं हे जे विचारतात त्यांच्यासाठी हा बांध येऊन बघा आणि बघितल्यानंतर आपल्याला कळेल की आपल्या पूर्वजांनी काय काय करून ठेवलेलं आहे ते. श्री संत सिंगाजी महाराज समाधि ट्रस्ट आपका हार्दिक अभिनंदन करता है. इतना बड़ा मानव निर्मित जलाशय पहली बार देखा है और भारत की उपलब्धियों से भी मन प्रसन्न हुआ है. इतनी बड़ी उपलब्धि को मन में सजोए हुए अभी हम निकल पड़े हैं अगले राह पर ओंकारेश्वर की तरफ, ओंकारेश्वर भगवान के दर्शन के लिए.